बदलापूर शहरामध्ये लोकशाही आणि लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ धोक्यात आहे। तुम्ही विचार करत असाल आता आपण कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या बाहेर आहोत, पण अगदी साफ खोटं आहे। सध्या आपण आहोत ते म्हणजे एका सिनेमागृहाच्या बाहेर। का माहितीये का? कारण इथे आता आपल्याला रोज नवीन नवीन सिनेमा बघायला मिळतोय। हा याला काय बोलला, तो त्याला काय बोललो, याचे इथे भांडण झाली, त्याची तिथे भांडण झाली। ठिकाणी फक्त काही लिमिटेड त्यांच्या आवडत्या पत्रकारांनाच एंट्री असते, बाकीचे सगळे कोणालाच बोलवत नाही। का माहिती का? कारण बाकीचे पत्रकार खड्डे दाखवतात, बदलापूर मधल्या समस्या दाखवतात, म्हणून त्यांना जे लोक आवडतात त्यांचे जे पत्रकार असतात ते त्यांनाच बोलवतात आणि त्यांना सभा अटेंड करण्याची परमिशन असते। इथले सभापती वगैरे बोलले होते की कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार हा पारदर्शक आहे, जिथे पत्रकारांना एंट्री आहे, पण तिथे पत्रकारांना नाही, तिथे त्यांच्या लाडक्या पत्रकारांना फक्त एंट्री आहे। तुम्ही आता कित्येक व्हिडिओ बघत असाल ज्यामध्ये तुम्हाला फक्त लिमिटेड पत्रकार बघायला मिळतात। मग जर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचा कारभार लिमिटेड पारदर्शक आहे तर बाकीचे लोक जातात कुठे? तुम्ही विचार करा बदलापूरकरांनो, खूप गंभीर समस्या आहे बदलापूरमध्ये। इथे तुमचा विकास नाही पाहिजे कोणाला, इथे फक्त स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी चढाओढ त्यांचे काही ठरलेले पत्रकार आहेत आणि फक्त त्याच ठरलेल्या पत्रकारांना या ठिकाणी एंट्री असते। जुने सगळं स्क्रिप्टेड असतं बरं, तुला हे विचारायचं आहे आणि मग आम्ही त्याच्यावरती हे उत्तर देऊ। बदलापूर धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे म्हटल्यावरती अजून काय?